मंडळी, केंद्रीय निवडणूक आयोगानं रविवारी पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तामिळनाडू आणि पॉंडिचेरी या 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्याचबरोबर महाराष्ट्रातील बारामती व राहुरी या हाय प्रोफाईल विधानसभा मतदारसंघासाठीची पोटनिवडणूक देखील जाहीर केली. या दोन्ही ठिकाणी 23 एप्रिलला मतदान होऊन 4 मेच्या दिवशी निकाल जाहीर होईल. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात निधन झालं होतं. तर ह्या वर्षी 28 जानेवारीला अजितदादा पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यानं बारामतीची जागा ही रिक्त झाली होती. एकीकडे बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्याच अजितदादांच्या उत्तराधिकारी असतील. पण दुसरीकडे राहुरीच्या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं मात्र राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. राहुरी विधानसभेसाठी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले हे भाजपकडून प्रबळ दावेदार मानले जात आहेत. पण त्यांना राजकारणाचा फारसा अनुभव नसल्यानं ही सीट माजी खासदार सुजय विखे लढवणार अशी ही चर्चा होती. तर सध्या मुख्यमंत्री फडणवीसांचे भरभरून कौतुक करणारे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणुकीची जोरदार तयारी करतात. या निवडणुकीच्या निमित्तानं प्राजक्त तनपुरे हे मागील पराभवाचा बदला घेण्यास सज्ज झाले असून गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात चांगलेच ऍक्टिव्ह झालेत. दरम्यान बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय आणि तसं ना झाल्यास विरोधकांना इशारा सुद्धा दिलाय. या सगळ्या पार्श्वभूमीवर राहुरीत नेमकं काय घडतंय, राहुरीचा पुढचा आमदार कोण असेल, तेच सविस्तरपणे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका. मंडळी, 2024 मध्ये झालेल्या राहुरी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे शिवाजीराव कर्डिले यांनी शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे यांचा 34,000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता. पण त्यानंतर वर्षभरातच कर्डिले यांचं दुर्दैवी निधन झालं. आता त्या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली असून ही निवडणूक बिनविरोध होते की मग या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडते, याकडे राज्याचं लक्ष लागलंय. कर्डिले यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी आणि त्यांच्या प्रती असलेली सहानुभूती पाहता महायुती विशेषतः भाजपकडून ही जागा भावनिक मुद्द्यावर बिनविरोध लढण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यासाठी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांचा या जागेवर दावा आहे. या संदर्भात रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते रविवारी राहुरी या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठात पदवी प्रदान समारंभात सहभागी झाले होते. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की स्थानिक पातळीवर सर्व घटकांमध्ये समन्वय राहावा आणि निवडणूक बिनविरोध व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. लोकशाही प्रक्रियेत बिनविरोध निवडणूक होणं ही सकारात्मक बाब मानली जाते. पण काही कारणांमुळे निवडणूक लागल्यास त्याला सामोरं जाण्याची आमची पूर्ण तयारी आहे. जर निवडणूक आमच्यावर लादली गेली तर आम्ही ती पूर्ण ताकदीनं लढू असं फडणवीस म्हणालेत. त्यांनी बारामती आणि राहुरी अशा दोन्ही ठिकाणची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असं आवाहन केलंय आणि तसं न झाल्यास विरोधकांना इशारा देखील दिलाय. पण राहुरीतील पोटनिवडणुकीसाठी त्यांच्याच पक्षाचे माजी खासदार सुजय विखे यांचं नाव इतके दिवस चर्चेत होतं. आता मात्र सुजय विखे यांनी आपली इच्छा नसल्याचं सांगितलंय. उमेदवारीच्या संदर्भात मुख्यमंत्री जो निर्णय घेतील, जे नाव समोर आणतील त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आमच्या खांद्यावर असेल अशी प्रतिक्रिया सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. तर शिवाजीराव कर्डिले यांचे जावई आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी आपले मेवणे अक्षय कर्डिले यांच्यासाठी मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. कर्डिले साहेब हे 6 वेळा आमदार होते. जनतेचा आशीर्वाद अक्षयच्या पाठीशी आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी असा आमचा प्रयत्न असेल. पण निवडणूक झाली तरीही विजय आमचाच असेल असा ठाम विश्वास संग्राम जगताप यांनी व्यक्त केलाय. तर दुसरीकडे राहुरीच्या राजकारणात तनपुरे फॅक्टरचा मोठा प्रभाव आहे. माजी मंत्री प्रसाद तनपुरे हे राहुरीचे 5 वेळा आमदार राहिलेले आहेत. त्यांचे पुत्र माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आता ही पोटनिवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेत. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांचे ते सख्खे भाचे असून त्यांची भूमिका या निवडणुकीत महत्वाची असणार आहे. कारण नुकत्याच झालेल्या राहुरी नगरपालिकेत प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वातील शहर विकास आघाडीनं मोठं यश मिळवलं होतं. त्यांनी भाजप महायुतीचा धुव्वा उडवत 24 पैकी 17 जागा जिंकत आपल्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवारही निवडून आणला होता. त्यामुळेच मागील काही दिवसांपासून तनपुरे हे आपल्या मतदारसंघात सक्रिय झालेत. वेगवेगळ्या नागरी समस्यांवर प्रशासनाला ते धारेवर धरतायत. त्यांची सक्रियता पाहता ते निवडणूक लढवण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचं बघायला मिळत आहे. पण मागील काही दिवसांपासून ते आपल्या गळ्यात भगवं उपरणं टाकून फिरत आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं या ना त्या योजनेवरून तोंड भरून कौतुक करतानाही दिसतात.
त्यामुळे प्राजक्त तनपुरे हे लवकरच भाजप पक्षात अधिकृत प्रवेश करणार असल्याच्या मतदारसंघात चर्चा आहेत. मात्र रविवारी सायंकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण अजूनही शरदचंद्र पवार पक्षातच असल्याचं सांगितलंय. ते म्हणाले की पवार साहेबांचा मी खूप आदर करतो, त्यांचं कार्य डोंगरा एवढं मोठं आहे, पण एका बाबतीत मुख्यमंत्र्यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे, कारण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचं काम युद्ध पातळीवर झालंय. बाकी मी आमदार होईल की नाही, मला एखादं राजकीय पद मिळेल की नाही याबाबत सांगायचं झालं तर आमची एक संघटना आहे, 3 पिढ्यांपासूनचे आमचे कार्यकर्ते आहेत, आता नवीन कार्यकर्ते देखील झालेत, त्यामुळे त्यांना विचारून त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा कौल जाणून घेणार असल्याचं प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे तनपुरे यांनी ही पोटनिवडणूक लढवावी असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचं कळतंय. आता राजकीय अनुभव पाहता तनपुरेंसाठी ही निवडणूक सोपी आहे, मात्र अक्षय कर्डिले यांच्या सोबत असलेल्या सहानुभूतीच्या लाटेमुळे त्यांचं पारडं या निवडणुकीत जड मानलं जात आहे. बाकी स्थानिक पातळीवर निवडणुकीची चिन्ह दिसत असली तरी वरिष्ठ पातळीवर काय घडतंय ते पाहणंही महत्वाचं असणार आहे. विशेषतः महाविकास आघाडीची किंवा शरद पवार गटाची भूमिका काय असेल, याशिवाय प्राजक्त तनपुरे ज्या पद्धतीनं आता राजकारण करतायत ते पाहता मुख्यमंत्री फडणवीस यांनी जर त्यांना काही शब्द दिला तर ते या निवडणुकीतून माघारही घेऊ शकतात. म्हणजेच काय, तर राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक ही बिनविरोध होऊन अक्षय कर्डिले हेच पुढचे आमदार होऊ शकतात. आता या पार्श्वभूमीवर तुम्हाला नेमकं काय वाटतं? राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक खरंच बिनविरोध होईल का, की मग तनपुरे विरुद्ध कर्डिले अशी लढत पाहायला मिळेल? आणि जर अशी लढत झालीच तर यात कोण बाजी मारू शकतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.